पुणे येथे झालेल्या दिव्या सकपाळ रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनची दिव्या रत्नागिरी जिल्ह्याची टीम होती। यामध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं चिपळूण अकॅडमी चिपळूण संघाकडून दिव्या सकपाळ आणि गौरी कदम ही रत्नागिरी जिल्ह्याकडून प्रतिनिधित्व केलेले असे दोन्ही खेळाडू महिला खेळाडू आणि हा संघ रत्नागिरीचा जिल्ह्याचा संघ या ठिकाणी उपविजेता ठरला होता। आणि सध्या झालेल्या शिवछत्रपती कबड्डी स्पर्धेमध्ये बारामती येथे यांनी क्वार्टर फायनल मध्ये देखील धडक मारली होती। अशा महिला खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केले जाते। धन्यवाद। धन्यवाद। या सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा आम्ही नक्कीच आमच्या मंडळातर्फे खूप खूप शुभेच्छा देऊ। मुलींनो, नक्कीच आमच्या जिल्ह्याचं नाव या कोकणाचं नाव तुमच्या रूपाने रोशन होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। चढाई करता यश शानदार टॅकल यस सुंदर अशी शिकार साधली गेली क्षेत्र रक्षण दरम्यान या चढाईपटूची जिचं नाव होतं श्रद्धा बांधून मैदानाच्या बाहेर जाईल। नक्कीच शानदार टॅकल आपल्याला पाहायला मिळाली होती ती। दोन नंबरची चढाईपटू चढाई करता येताना पाहायला मिळते। सुंदर फुटवर्क पाहायला मिळतं। स्वतःच्या उजव्या कोपऱ्याकडून चढाईला सुरुवात केली। थोडंसं स्लोली फुटवर्क दाखवलं गेलं डावीकडे जाताना आणि मात्र तिथून पुन्हा एकदा उजवीकडे येताना जो लाजवाब आविष्कार दाखवला गेला तो शानदार आपल्याला पाहायला मिळतोय या दोन नंबरच्या चढाईपटूच्या माध्यमातून। आणि बोनस गुण शानदाररीत्या आपल्या संघाकरता टिपला। मित्रप्रेम संघाकडून चढाई करता येताना ही चढाईपटू आपल्याला पाहायला मिळेल। सुंदर फुटवर्क पाहायला मिळत आहे मध्यपळीमध्ये आणि शानदार टॅकल चिपकू टॅकल जबरदस्त चुटकी में चिपकाहट वाली टॅकल। शानदार सा अँकल होल्ड आपल्याला पाहायला मिळतो। जबरदस्त अँकल होल्ड स्वराज्य चिपळूण संघाच्या माध्यमातून स्वराज्य प्रतिष्ठान चांगला खेळ करताना पाहायला मिळतो। स्वराज्य प्रतिष्ठान संघाची ही चढाईपटू आता चढाई करता येते। 5 खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असतील ते मित्रप्रेम संघाची थोडीशी गळती लागली। 2 महत्वपूर्ण रेडर मैदानाच्या बाहेर आणि 6 नंबरची ही आक्रमक चढाईपटू मात्र कोणताच आक्रमकपणा न दाखवता सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतेल। तिला प्रत्युत्तर दिलं जाईल ते 7 नंबरची जर्सी परिधान केलेल्या सानिका हिच्या माध्यमातून सानिका खोत्रे एक जबरदस्त खेळाडू असेल। सुंदर खेळाडू हिच्या माध्यमातून आपल्याला खेळ चांगला पाहायला मिळतो। रत्नागिरी तालुक्यामध्ये शानदार खेळ करणारी सानिका सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परत तिला प्रत्युत्तर दिलं जाईल। उंच पुरुष शरीरशी लाभलेली ही चढाईपटू असेल चिपळूण संघाची। अतिशय सुंदर आपल्या उंचीचा सुरेख वापर करते आपल्या लांब हातांचा आणि इथे क्या बात है जबरदस्त 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 शानदार चिपकू टॅकल। नक्कीच एक सुंदर अशी टॅकल आपल्याला पाहायला मिळेल। दरम्यान मित्रप्रेम संघाची सक्सेसफुल पहिली टॅकल असेल। सानिका पुन्हा एकदा चढाई करता येते। सलग दुसरी चढाई असेल। सानिका हिच्या माध्यमातून 7 नंबरची जर्सी परिधान केलेली सानिका सुंदर अशी चढाई दाखवताना पाहायला मिळते। स्वतःच्या डाव्या कोपऱ्याकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडून पुन्हा एकदा उजवीकडे सुंदर असं फुटवर्क पाहायला मिळते सानिका हिच्या माध्यमातून। मात्र सानिका सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतेल तिला प्रत्युत्तर दिलं जाईल। स्वराज्य प्रतिष्ठानच्या 2 नंबरच्या तगड्या रेडर कडून पाहूया कशा पद्धतीने सुंदर एक शानदार गिरकी घेतली जाते। खोलवर असा अटेम्प्ट केला जातो या चढाईपटूच्या माध्यमातून। टाइम रेडरकडे लक्ष ठेवलं जातंय। नक्कीच जास्तीत जास्त कालावधी या सामन्या दरम्यान या चढाई दरम्यान येथे यूज केला जातोय। जबरदस्त असा गोल इथे पाहायला मिळतो। तो आउट होते ती सानिका। दरम्यान 6 नंबरची चढाईपटू असेल जिचं नाव असेल मुग्धा शानदार खेळ करताना पाहायला मिळेल। सुंदर खोलवर घुसण्याचा दमखम दाखवला जातोय। मुग्धा हिच्या माध्यमातून स्वतःच्या डाव्या कोपऱ्यामध्ये मात्र गुण मिळवता येत नाही। सावधगिरीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल ते मित्रप्रेम संघाच्या माध्यमातून आणि मुग्धा आपल्या संघाकडे सुखरूपरित्या परतते। तिला प्रत्युत्तर दिलं जाईल ते 2 नंबरची जर्सी परिधान केलेली श्रद्धा हिच्या माध्यमातून।
उंच पुरुष शरीराची लाभलेली श्रद्धा, एक मजबूत रेडर असेल, शानदार खेळीच्या शानदार फुटवर्कीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. मुग्धा हिला गुण घेणं गरजेचं असेल, खोलवर चढाया करणं, आक्रमक चढाया करणं गरजेचं असेल. नक्कीच आपल्या संघाचे 2 महत्वपूर्ण मोहरे मैदानाच्या बाहेर बसलेत. त्यांना जर का रिलाईव्ह द्यायचं असेल तर समोरील संघातील खेळाडू बाद करणं गरजेचं असेल. आता मात्र चढाई करता येताना पाहायला मिळते. हे खेळाडू पाहूया कशा पद्धतीने स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून सुंदर असं आणि जबरदस्त एका जाग्यावरती थांबली आणि कॉर्नर पटूने लाजवाब टॅकल साधली, शिकार साधली, लाजवाब. क्या बात आहे. चिन्मयी ढवळे बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल. आता चढाई करता येताना पाहायला मिळते. मित्र प्रेम संघाची ही चढाई पटू काय नाही त्या बस भारती निदान रेषा पार केली गेली भारती हिच्याकडून आणि नंतर मध्यरेषेजवळ येऊन थोडासा वेळ काढून धोरण पाहायला मिळतंय. भारती हिच्याकडून पुन्हा एकदा चढाई करता येते. ती 5 नंबरची जर्सी परिधान केलेली सारा एक सुंदर अशी लाजवाब खेळाडू असेल. खोलवर घुसते. इथे मात्र आपल्या प्रशिक्षकांना आपल्या खेळाडूंना विचारते मी काय केलंय, मी केलंय ते बरोबर केलंय का. मात्र त्यानंतर तिला काय रिस्पॉन्स येतोय प्रशिक्षक पंच महोदय मात्र नाकारतायत. नक्की थर्ड रेड असेल. मित्र प्रेम वेतोशी संघा करता थोडीशी धीरे धीरे चढाई साकारताना पाहायला मिळते. भारती एक शानदार खेळाडू असेल. नक्कीच सुंदर असं फुटवर दाखवलं जाते. भारतीच्या माध्यमातून लाजवाब खेळाचं प्रदर्शन मात्र इथे गुण घेणं आवश्यक असेल आणि भारती शाही मैदान पर क्या बात आहे. लाजवाब फुल फोर्स मध्ये 2 गुण आरामात आपल्या संघा करता कमावले जात आहेत. ते भारतीच्या माध्यमातून सारा येईल चढाई करता. सारा शानदाररित्या 1 गुण टिपते. कॉर्नर पटूला टिपण्यात सक्सेसफुल होते. 9 नंबरची कॉर्नर पटू मैदानाच्या बाहेर जाईल आणि चढाई करता येते ती सानिका. सानिका एक जबरदस्त खेळाडू मात्र गुण न घेता सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतते. इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल स्वराज्य प्रतिष्ठान संघाचे 2 प्लेयर मैदानाच्या बाहेर असतील आणि सारा येईल चढाई करता. 6 खेळाडू दरम्यान बोनस लाईन ऑन असेल. सारा एक उंच पुढं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. या खेळाडूचं नक्कीच चांगला खेळ हिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. या आधीच्या चढाई दरम्यान 1 गुण संपादित केला होता. आता मात्र त्या बाहेर जाताना पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र येते 6 नंबरची जर्सी परिधान केलेली अमिता गावडे. चढाई आटोपून आपल्या संघाकडे परत तिला प्रत्युत्तर दिलं जाईल. स्वराज्य प्रतिष्ठान संघाच्या चिन्मयी हिच्याकडून चिन्मयी एक शानदार खेळाडू. हिने तर सुरुवात केली होती आपल्या संघाकरता चांगलं योगदान देण्याची. नक्कीच आगाज केला जाईल चिन्मयी हिच्याकडून आणि कॉर्नर पटूला टिपल्याचं अपील. पुन्हा एकदा थर्ड रेड असेल. 1 नंबरच्या 1 करता नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. भारती चढाई करताना 1 नंबरची भारती. जाता जाता बोनस मात्र घेतला गेला. मात्र 1 गुण गमावला जातोय. आता सारा पुन्हा एकदा चढायला येते. 4च खेळाडू मैदानामध्ये असतील. 4 खेळाडूमध्ये जर का गुण टिपायचा असेल तर समस्त मैदान हलतं ठेवणं गरजेचं असेल. इथे सारा ही आपली जबाबदारी ओळखून असेल. त्यामुळे नक्कीच ती चांगली कामगिरी आपल्या संघाकरता करताना पाहायला मिळते. इथे थोडासा बचावात्मक पवित्रा स्वीकारलेला पाहायला मिळतो. तो सारा हिच्या माध्यमातून आणि ते सुखरूपरित्या परत जाते आणि सानिका पुन्हा एकदा तिला प्रत्युत्तर दाखल चढाई करताना पाहायला मिळेल. मित्रप्रेम संघाच्या माध्यमातून सानिका खोचरे निदान रेषा पार केली जाते. थोडीशी हलचल केली जाते. थोडीशी चहलकदमी दाखवली जाते. सुंदर असं फुटवर्क दाखवलं जातं आणि त्यानंतर मात्र ती सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतते. चिन्मयी पुन्हा एकदा चढाई करता येताना पाहायला मिळेल. एक सुंदर अशी चढाईपटू. नक्कीच सुंदर फुटवर्क या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतं. लाजवाब खेळाचं प्रदर्शन या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळतं. निदान रेषा पार केली गेली. आता सुद्धा थोडासा बचावात्मक पवित्रा स्वीकारला गेला आणि सुखरूपरित्या परतीच्या मार्गाकडे जाताना पाहायला मिळते ती चिन्मयी.
थोडासा ऑफिशियल टाइमआउट घेतला गेला, थोडंसं बोनस लाईन क्लिअर केली गेली आणि त्यानंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करून दिली गेली. सानिका येईल, चढाई करता निदान रेषा पार करेल आणि आपल्या संघाकडे सुखरूपरित्या परत येईल आणि इथे थर्ड रेड येताना पाहायला मिळते. नक्कीच स्वराज्य मुग्धा येईल. स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून चिपळूण संघाच्या माध्यमातून 6 नंबरची जर्सी परिधान केलेली 16 थर्ड रेड मध्ये इथे मात्र टार्गेट होतं ते श्रद्धा हिला टच करण्याचा प्रयास होता मात्र सक्सेसफुल ठरते. पुन्हा एकदा सुंदर असा खेळ आणि बॅग दाखवली जाते आणि या बॅगचा संपूर्णपणे फायदा उठवला जातो तो क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणि सुंदर बहारदार टॅकल साकारली जाते. कबड्डी स्पर्धेमध्ये सारा शिंदे, उदा शिर्के या खेळाडू देखील या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. थर्ड रेड असेल श्रद्धा हिच्याकरता. श्रद्धा या थर्ड रेड मध्ये आपली उपयुक्तता कशा पद्धतीने सिद्ध करते याकडे लक्ष लागेल. मध्य फळीमध्ये रनिंग किक मारण्याचा जो प्रयास केला गेला एक शानदार प्रयास आपल्याला पाहायला मिळतो श्रद्धा हिच्या माध्यमातून. मात्र सावधगिरीचं क्षेत्ररक्षण असेल, हात घालण्याची चूक केली जात नाही. अंतिम क्षणापर्यंत या खेळाडूला स्ट्रगल करायला ठेवलं जात नाही. नक्कीच श्रद्धा स्ट्रगल करताना पाहायला मिळते. गुण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयास आणि इथे मात्र अंतिम क्षणामध्ये शानदार होल्ड केला गेला आणि श्रद्धा बाद होते या थर्ड रेड दरम्यान. इथे सुद्धा थर्ड रेड असेल सारा इथे करतात. नाही रेग्युलर रेड आहे, नक्कीच रेग्युलर रेड. सारा येथे चढाई करता. सारा एक लाजवाब खेळाडू असेल. नक्कीच आता सरांनी सांगितलंय की ही एक शानदार खेळाडू. सुंदर असा खेळ सारा शिंदे हिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर असं फुटवर्क पाहायला मिळालं आणि सुखरूपरित्या ते आपल्या संघाकडे परतते. सानिका खोचरे पुन्हा एकदा चढाई करता येते. सानिका खोचरे सुद्धा एक लाजवाब खेळाडू असेल. मित्रप्रेम वेतोशी संघाची मात्र आपली उपयुक्तता सिद्ध करणे गरजेचं असेल. समोरील अभेद्य क्षेत्ररक्षणाच्या भिंतीमधून गुण चोरणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा सारा शिंदे चढाई करता. सलग दुसरी चढाई असेल सारा हिच्या माध्यमातून. जबरदस्त लाजवाब प्रदर्शन आपल्याला आतापर्यंत सारा हिचं पाहायला मिळतं. बॅक सुद्धा मारण्याचा लगावण्याचा हा प्रयास आपल्याला सारा हिच्याकडून पाहायला मिळते. सगळी हत्यारं कबड्डी या क्षेत्रातील सारा हिच्या भात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शानदार खेळ सारा हिच्याकडून पाहायला मिळतोय. नक्कीच ती सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परत येतील. प्रत्युत्तर पुन्हा एकदा दिलं जाईल ते सानिका खोचरे हिच्या माध्यमातून. सानिका सुंदर अशी रेड करणारी ही चढाईपटू मात्र इथे थोडीशी कमजोर रेड साकारताना पाहायला मिळते. निदान रेषा पार करून पुन्हा एकदा परतीच्या मार्गाकडे असेल पाहूया. थर्ड रेड साठी पाचारण केलं जात आहे इथे चढाईपटूला आणि सुंदर टॅकल. नक्कीच शानदार टॅकल ताकदपणाला लावली गेली. सही टायमिंग मध्ये सही नजाकत दाखवत ही टॅकल साकारली जाते. आता थर्ड रेड येते. अमिता थर्ड रेड करता येताना पाहायला मिळेल. मित्र या गरड्यातून या गराड्यातून शानदाररित्या बाहेर पडते. बोनस +2 सुपर रेड. पॉइंट आपल्याला पाहायला मिळतात. पंचबोध यांच्या माध्यमातून दिलेलं हे डिक्लेरेशन शानदार डिक्लेरेशन असेल आणि चढाई करता येताना पाहायला मिळते ती चिन्मयी ही एक लाजवाब खेळाडू असेल. नक्कीच चांगलं चढाई हिच्या माध्यमातून आक्रमक चढाई पाहायला मिळत आहेत. एक नंबरचा हुकमी एक दरम्यान चढाई करता येताना पाहायला मिळत होतं. भारती ही नक्कीच चांगली चढाईपटू असेल म्हणूनच एक नंबरची जर्सी परिधान करते. सुंदर फुटवर्क दाखवलं जातं. आता मात्र थोडीशी बाजू पालटलेली आपल्याला पाहायला मिळेल. ती स्वराज्य प्रतिष्ठान चिपळूण संघाची. त्यांचे 3 मोहरे मैदानाच्या बाहेर असलेले शानदार मोहरे मैदानाच्या बाहेर मात्र 2 मोहरे मजबूत जे आहेत ते मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सारा येईल चढाई करता.
हिला पकडलं ना. सारा हिची चढाई आपल्याला पाहायला मिळते. किक मारण्याचा प्रयास केला जातो. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली तिची दमदार चढाई, हाताने सगळी टिपण्याचा प्रयास, हातोर लागतो की बात शामदान होताना पाहायला मिळेल. ती सारा हिच्या माध्यमातून मात्र ती सुखरूपपणे आपल्या संघाकडे परत ते रिकाम्या हस्ते पुन्हा एकदा एक भारती चढाई करता येताना पाहायला मिळेल. भारती अतिशय जबरदस्त फुटवर्क हिच्याकडे आपल्याला पाहायला मिळेल. मात्र काहीसा संत गतीचा खेळ पाहायला मिळतो हिच्याही माध्यमातून. भारती सुखरूपरित्या संघाकडे परतीच्या मार्गाकडे झुकताना पाहायला मिळते. जास्तीत जास्त वेळ मैदानामध्ये व्यतीत केला जातो. जवळजवळ 25-26 सेकंद यूज केले आणि थर्ड रेड. आता मात्र थर्ड रेड करता येते मई. थर्ड रेडची धुळा खांद्यावर असेल. नक्कीच थोडासा स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, गुण घेणं क्रमप्राप्त असेल. कॉर्नर पटूला टिपल्याचं अपील केलं जात आहे. मान्य करते कॉर्नर पटू आणि 1 गुणाची कमाई केली जाते. पुन्हा इकडे सुद्धा थर्ड रेड येते. दोन्ही संघांच्या येणाऱ्या लागोपाठ थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारती चढाई करता येईल. थर्ड रेडची धुरा खांद्यावर असेल, स्ट्रेस असेल डोक्यावरती. पाहूया कशा पद्धतीने येते थर्ड रेडच्या या नियमावलीतून पार पडते. गुण घेण्याचा प्रयास करते. सुंदर असा प्रयास केला जातोय आणि कॉर्नर पटू करते. चूक नक्कीच या चुकीला माफी नाही आणि त्यामुळे 1 गुण मिळतो भारतीय. देवरुख रामेश्वर गावकडी दोन्ही संघांना दुसरा पुकार. शिवमाता जिजाऊ देवरुख रामेश्वर गावकडी दोन्ही संघांना भोजन व्यवस्था 3 दिवसाची जी बनवून दिली होती ती दशरथ गव्हाळी यांनी बनवून दिली होती. त्यांचा सत्कार आयोजकांकडून केला जातोय. धन्यवाद. आंबेकर सर कंटिन्यू. बरोबर आहे. दरम्यान मध्यंतराच्या विश्रांतीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. चिन्मयी येते मध्यंतरानंतर पहिली रेड घेऊन स्वराज्य चिपळूण संघाच्या माध्यमातून सुंदर अशी चढाई करण्यात माहीर असणारी ही चढाईपटू आपली उपयुक्तता वारंवार सिद्ध करताना पाहायला मिळते. या मैदानादरम्यान मात्र आताची चढाई रिकामी चढाई असेल, रीती चढाई येते, खाली हात आलेली चढाई आपल्याला चिन्मयी हिच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ती सुखरूपरित्या आपल्या संघाकडे पडते. तिला प्रत्युत्तर देण्यासाठी येते ती सानिका. पहिली रेड असेल मित्र संघाच्या माध्यमातून सानिका हिच्याकडून. सानिका सुद्धा निरादर्शा पार करते. मध्यरेषे जवळ जाऊन थोडा वेळ आराम फरमावताना पाहायला मिळते. नक्कीच थोडासा वेळ व्यतीत केला जाईल. जास्तीत जास्त कालावधी व्यतीत केला जातो. पुन्हा एकदा आतमध्ये घुसत निदान रेषा पार करत ती आपल्या संघाकडे परतीच्या मार्गाकडे झुकताना पाहायला मिळेल सानिका आणि येते सारा. चढाई करतात नक्कीच स्वराज्य संघाच्या माध्यमातून सारा ही जबरदस्त अशी प्लेअर असेल. शानदार खेळ हिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सारा मोका बघून मारते जबरदस्त ठोका आणि शानदार असा गुण आपल्या संघाकरता प्राप्त करते. कॉर्नर पटूला टिकण्यात सक्सेसफुल होते. आता मात्र चढाई करता येते ती भारती. 1 नंबरची जर्सी परिधान केलेली भारती. नक्कीच हिच्यावरती दारोमदार असेल. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देणं गरजेचं असेल. 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चाललेली तिची ही चढाई आपल्याला पाहायला मिळते आणि ती सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतीच्या मार्गाकडे झुकताना पाहायला मिळते. कोणताच गुण घेण्याची कोशिश केली गेली नाही. सुखरूपरित्या ती आपल्या संघाकडे परत ते सुरक्षितरित्या आणि सारा मात्र जबरदस्त कामगिरी करते आपल्या संघाकरता. आता नक्कीच ती चढाई करता येताना पाहायला मिळेल. 6 खेळाडू मैदानामध्ये उपस्थित. पुन्हा एकदा कॉर्नर पटूवरती हमला बोल शिकार बनवते वारंवार. सानिका खोजरे थर्ड रेड साठी येताना पाहायला मिळेल. सानिका हिच्यावरती जबाबदारी असेल. थर्ड रेड मध्ये गुण घेण्याची कामगिरी पार पाडावायची असेल. पाहूया सानिका काय करू शकते आपल्या संघाकरता. नक्कीच संघाकरता नाही तर स्वतः करता तिला तरी गुण मिळवणं गरजेचं असेल. इथे शानदार पॉइंट मिळवण्यात सक्सेसफुल होते ती सानिका. लाजवाब खेळ. 2 तगड्या आणि तुल्यबळ संघामध्ये सुरू असलेला मुकाबला पुन्हा एकदा येते ते सारा जबरदस्त अशी खेळाडू बॅक किक लगवण्यात माहीर आणि सुंदररित्या सानिका हिच्या दिशेने केलेला अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. तर सारा हिच्या माध्यमातून कारण टार्गेट ठेवलं होतं सानिका हिला आणि आता चढाई करता येते ती 6 नंबरची जर्सी परिधान केलेली अमिता.
निदान पार करते आणि सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतते आणि चढाई करता येईल चिन्मयी. सुंदर अशी खेळाडू असेल, नक्कीच चांगला खेळ हिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. चिन्मयी सुंदर अशी लाजवाब फुटवर्क, पावलांची लयबद्ध हालचाल, बॅक किक लगावण्याचा प्रयत्न. क्या बात आहे! आता मात्र फुल फोर्स दाखवला जातोय तो चिन्मयी हिच्या माध्यमातून. जबरदस्त नाद खुळा. 2 गुण आरामात टिपले जात आहेत. सानिका नक्कीच चढाई करता येताना पाहायला मिळते. निदान रेषा पार केली जाते. सानिका मात्र आपल्या खेळाला थोडंसं संत करताना पाहायला मिळेल. गरज असेल त्यावेळेला गुण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयास केले जातात ते सानिका हिच्या माध्यमातून. मात्र साराचा तसं नाहीये. प्रत्येक चढाईमध्ये आपल्याला गुण मिळाला पाहिजेच ही तिची अपेक्षा आपल्याला पाहायला मिळते. सारा हिची चढाई खरोखर लाजवाब. नक्कीच प्रत्येक चढाईमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयास केला जातो. कॉर्नर पटूला वारंवार शिकार केलं जात आहे. लेफ्ट कॉर्नर पटूला बाहेर खेचत सारा करते अटॅक आणि त्यानंतर मिळवते गुण. अतिशय सुंदर प्रयास असतो सारा हिचा. पुन्हा एकदा सानिका थर्ड रेड घेऊन येते सानिका. आता मात्र गरज असेल गुण मिळवण्याची. पाहूया गुण मिळवला जातो का सानिका हिच्या माध्यमातून. लक्ष लागून राहील सानिका हिच्या खेळाकडे. खोलवर घुसण्याचा दमखम दाखवला जातो सानिका हिच्या माध्यमातून. ही सुद्धा एक लाजवाब खेळाडू. मित्रप्रेम संघाची मात्र जबरदस्त खेळ हिच्या माध्यमातून होतोय. कोणताच धोका स्वीकारला जात नाही, चूक केली जात नाही आहे. आणि इथे मात्र थोडीशी सुंदर अशी टॅकल आपल्याला पाहायला मिळेल स्वराज्य संघाच्या माध्यमातून. शानदाररित्या अंतिम क्षणामध्ये साकारलेली या चढाईच्या दरम्यानची टॅकल. सारा पुन्हा एकदा येते इथे. सुपर टॅकलची नामी संधी असेल. 3च खेळाडू मित्रप्रेम संघाच्या मैदानात असतील. सारा हिला पकडलं तर सुपर टॅकल आणि रोखलं. क्या बात आहे! 1+1 2 गुणांची शानदार कमाई. सारा हातप्रभव होते. नक्कीच एक शानदार चढाई करता येते भारती. पाहूया भारती हिच्यावरती नक्कीच लक्ष लागेल. आपल्या संघाकरता मजबूत योगदान देणं गरजेचं असेल. भारती थोडीशी पिछाडी आपल्याला पाहायला मिळेल. ती मित्रप्रेम वेतोशी संघाची मात्र ही पिछाडी भरून काढण्याची कामगिरी भारती आणि त्याच्या संघ सहकार्यांना करावी लागणार आहे. आता 4 खेळाडू मैदानामध्ये दिसतील आणि चढाई करता येते ती चिन्मयी. एक सुंदर आणि बहारदार अशी चढाई पटून नक्कीच इथे पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय. तो धोका न पत्करण्याचा, खोलवर न घुसण्याचा असा हा पवित्र आपल्याला पाहायला मिळतो. आक्रमक खेळाडूच्या माध्यमातून मात्र ती सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतते. टाईम रेडरकडे पाहत जास्तीत जास्त काळ मैदानावरती व्यतीत केला जाईल आणि तिला प्रत्युत्तर दाखल येईल ती श्रद्धा ही एक चांगली रेडर असेल. मात्र पाहूया आपली उपयुक्तता सिद्ध करणं गरजेचं असेल. इथे टोटच करण्यासाठी प्रयास केला गेला. मध्य फळीमध्ये इथे किक सुद्धा मारली जाते. रनिंग किक असेल उजव्या कोपऱ्यामध्ये. मात्र कोणताच गुण मिळवता न आल्यामुळे ती सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतेल. कारण इथे सावधगिरीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते स्वराज्य संघाचं. आता मात्र 6 नंबरची जर्सी परिधान केलेली चढाईपटू चढाई करता येताना पाहायला मिळेल मुग्धा. सुंदर खेळ मुग्धाईच्या माध्यमातून इथे बॅक दाखवली गेली होती. पाहूया ही पुन्हा एकदा बॅक दाखवते. पुन्हा वारंवार बॅक दाखवली जाते. चॅलेंज करते मुग्धा. मुग्धा सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतते आणि तिला प्रत्युत्तर दिलं जात आहे ते भारती हिच्या माध्यमातून. भारती थर्ड रेड घेऊन येईल. भारतीवरती जबाबदारी असेल या थर्ड रेड अंकेश मध्ये. गव्हाळी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. अंकेश गव्हाळी. भारती सुंदर खेळ हिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच याआधी प्रयास केला गेला होता. मात्र आता अंतिम बजर वाजू लागल्यामुळे भारतीला काहीतरी घडवावं लागेल. बोनस गुण घेतला होता. कन्फर्म नव्हती मात्र इथे त्यामुळे नक्कीच नुकसान होतंय मित्रप्रेम वेतोशी संघाचं. थर्ड रेड असेल इथे मात्र 3 जणांवरती पुन्हा एकदा टॅकल करण्याची सुवर्ण संधी असेल. 1+1 2 गुणांची कमाई करण्याची संधी असेल. कॉर्नर पटूला सर बाहेर आलाय.
सुपर टॅकल 2 पॉइंट, क्या बात आहे. एकीच्या हातातून सुटली मात्र दुसरीने कमाल दाखवली आणि शानदार सुपर टॅकल साकारली. लाजवाब. आता मात्र धीरे 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 चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. कधी सामना इकडे कधी सामना तिकडे पारडं झुकवताना पाहायला मिळते. मात्र लाजवाब असलेला हा मुकाबला, प्रत्येकाचं दिल खुश करणारा हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. शानदार मुकाबला. हा मुकाबला कट टू कट बोनस पॉइंट मध्ये आपण जर का गुण पॉइंट मध्ये गुण तालिकेमध्ये पाहिला तर कट टू कट चालत आलेला हा मुकाबला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सारा येईल चढाई करता. 4च खेळाडू मैदानामध्ये असताना सारा काहीच स्लोली फुटवर्क सारा याच्या माध्यमातून पाहायला मिळते. श्रद्धा चढाई करता येताना पाहायला मिळेल. निदान रेषा पार केली जाते श्रद्धा हिच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा खेळ सुरू होईल. सुंदर अशी किक मारण्याचा प्रयास केला जातो. कॉर्नर मध्ये जबरदस्त असा रनिंग हँड टच करण्याचा सुद्धा प्रयास, रनिंग टो टच करण्याचा सुद्धा प्रयास श्रद्धा हिच्या या सराईमध्ये सुंदर असं आपल्याला पाहायला मिळते. प्रदर्शन नक्कीच श्रद्धा चांगला खेळ करताना पाहायला मिळते. सुखरूपरीत्या आपल्या संघाकडे परत येईल आणि तिला प्रत्युत्तर देण्यासाठी येते. ती 6 नंबरची जर्सी परिधान केलेली चढाईपटू असेल मुग्धा. आमचा सध्या सुकाड हे नाही पेलवान आहे. मुग्धा इथे वेळ काढून धोरण स्वीकारताना पाहायला मिळेल. टाइम रिलेटेड पाहते जास्तीत जास्त मला वाटतं 25-26 सेकंद यूज केले जातील या चढाई दरम्यान आणि ते आपल्या संघाकडे परत ते पुन्हा एकदा चढाई करता येते. थर्ड रेड घेऊन ती श्रद्धा. थर्ड रेडची जबाबदारी नक्कीच एक मोठा स्ट्रेस असेल. गुण घेण्यासाठी धडपड करावी लागेल, नक्कीच प्रयास करावे लागेल. हे प्रयत्नामध्ये कशा पद्धतीने हे प्रयत्न चालतायत श्रद्धा हिचे पाहायला मिळेल. सुंदर खेळ दरम्यान समस्त मैदानात ठेवलं जातं आणि मात्र बेसावध क्षणी सुंदररित्या इथे टॅकल साकारली गेली. तिन्ही बाहेर गेले होते सर. तिन्ही बाहेर गेलेले. थर्ड रेड असेल. इच 1 पॉइंट या चढाई दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला होता. ना नफा ना तोटा अशा पद्धतीची चढाई होती नक्कीच. आता मात्र 4 नंबरची जर्सी परिधान केलेली चढाईपटू असेल श्रेया, जिच्यावर नव्याने विश्वास दाखवला. आत्ताच दाखल केली आणि हळूवार प्रेमाने केलेला अँकल होल्ड आपल्याला पाहायला मिळतो कॉर्नर पटूकडून आणि त्यानंतर संघ सहकार्याचं मिळालेलं सहकार्य. सामना संपण्यासाठी शेवटचे 5 मिनिटे असतील. यामध्ये स्वराज्य स्पोर्ट्स चिपळूण यांचे गुण असतील 17 तर मित्रप्रेम वेतोशी 19 गुण. दरम्यान चढाई करता आलेली चढाईपटू असेल अमिता. आलो. यानंतर होणारा सामना शिवमाता जिजाऊ देवरुख रामेश्वर गावकडे. दोन्ही संघांना तिसरा पुकार. संघ व्यवस्थापकाची नोंद घ्या. शिवमाता जिजाऊ देवरुख रामेश्वर गावकडे. दोन्ही संघांना तिसरा पुकार. सुपर सेमी ऊपर शानदार रेड आपल्याला पाहायला मिळेल. सराईच्या माध्यमातून जबरदस्त नादपुळा आणि गणपतपुळा अशी चाललेली ही चढाई आपल्याला पाहायला मिळते. 4 गुण इथे मिळतात नक्कीच. आता सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे असतील आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती सानिकाची सुद्धा शानदार टॅकल. अंतिम क्षणामध्ये जबरदस्त असं कमबॅक केलं जात आहे. ते स्वराज्य चिपळूण संघाच्या माध्यमातून लाजवाब खेळाचं प्रदर्शन. एकच राहिलेली खेळाडू असेल आणि सारा येईल चढाई करता.
स्वराज्याचे पळवून संघ मात्र एक मोठं कमबॅक करतोय. नक्कीच हे कमबॅक शानदार असेल. भारतीय चढाई करता भारतीयला एक मोठी कामगिरी पार पाडावी लागणार आहे. खोलवर घुसण्याचा दमकम दाखवावा लागणार आहे. बोनस गुण आपल्या संघासाठी प्राप्त केला गेला. भारतीयच्या माध्यमातून सारा पुन्हा एकदा येते. सारा मात्र जबरदस्त असा गाठते किनारा. नक्कीच आपल्या संघाकरता शानदार प्रदर्शन राहतंय ते सारा हिच्या माध्यमातून लाजवाब खेळ. आपल्या संघाला जर का कोणी कमबॅक मिळवून दिलं असेल स्वराज्य संघाला तर ते सारा हिने सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिटे शिल्लक असतात. सारा मात्र थोडस वेळ काढून धरून टाइमपास करताना पाहायला मिळते मध्य रेषेजवळ. नक्कीच आपल्या संघाची एक चांगली बाजू असल्यामुळे कोणताच धोका पत्करायला तयार नाहीये तिचं मन. त्यामुळे ते नक्कीच सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परतेल. भारती पुन्हा एकदा येते. या आधीच्या रेड मध्ये 1 गुण संपादित. अरे बापरे, शानदार टॅकल, जबरदस्त टॅकल. आता मात्र शानदाररित्या साकारली जाते. भारती नक्कीच तिथे बाद होते. शानदार टॅकल केली गेली. जवळ सगळे क्षेत्र रक्षकांची ताकद या चढाईपटूला रोखण्यासाठी कामी आली. इथे मात्र चढाई करता येईल ते सारा. इथे मात्र नक्कीच राईट कॉर्नर सावध राहायला हवं. सारा ही राईट कॉर्नरची शिकार करण्याचा माहीर आहे. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळते सारा आता मात्र कोणताच गुण घेत नाही. थोडीशी धडपड केली गेली. थोडंसं फुटवर्क दाखवलं गेलं. आतमध्ये पदल आली ते साकारलं गेलं. सामना संपण्यासाठी शेवटचे 2च मिनिटं असतील. मुकाबला मात्र हायटेक होता नक्कीच. थोडासा आता सुंदरशी वॉर्निंग दिली जाते पंच महोदयांच्या माध्यमातून. नक्कीच पंच महोदयांचा निर्णय हा क्षीर सावंद्य असतो. आता चढाई करता येते ती सानिका कुत्रे. खोलवर चढाई करताना पाहायला मिळते. स्वतःला वाचवता येते. लॉबीमध्ये जाण्यापासून पुन्हा एकदा चढाईसाठी सिद्ध होताना पाहायला मिळते. खोलवर घुसण्याचा धमधम दाखवला जातोय. सानिकाच्या माध्यमातून मात्र रोखला गेला. जबरदस्त ताकद, तगडी ताकद वर्सेस नजाकत असा झालेला हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच या ताकदीमध्ये सानिका बाद होते, शिकार ठरते आणि मैदानाच्या बाहेर थर्ड रेड असेल. 4 नंबरची जर्सी परिधान केलेली आहे श्रिया हिच्याकरता. नव्याने मैदानामध्ये दाखल केलेली आहे. विश्वास दाखवला जातोय. थर्ड रेडची जबाबदारी दिली जाते. मास्टर कार्ड म्हणून तिचा उपयोग केला जातोय. पाहूया कशा पद्धतीने आपली उपयुक्तता सिद्ध करते ते श्रिया हिची चढाई आपल्याला पाहायला मिळेल. शानदार चढाई आपण पाहतोय. श्रिया हिच्या माध्यमातून स्वतःच्या डाव्या साईडकडून सुरुवात केली गेली. मात्र त्यानंतर गोलवर घुसते. आता सामना संपण्यासाठी शेवटचा 1च मिनिट शिल्लक असताना 1 नंबरचा हुक मी 1 का चढाई करता येतोय. भारतीय खोलवर घुसण्याचा दमकम दाखवला जातो. आता मात्र शानदार असं फुटवर्क भारतीयच्या माध्यमातून पाहायला मिळतं. याआधी थोडंसं खेळाला शांत केलं होतं मात्र आता ती खरोखरच खेळाला गरम करताना पाहायला मिळते. नक्कीच चांगला फुटवर्कीच्या माध्यमातून कोणतीच चूक केली जात नाहीये. मात्र थोडंसं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळेल क्षेत्ररक्षणादरम्यान. आता सारा येईल चढाई करता. सारा सुंदर असा खेळ हिच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त तगडी प्लेअर असेल. शानदार संघाच्या माध्यमातून सारा हिचा हा अप्रतिम खेळ आपण अप्रतिम आविष्कार पाहिला. त्यामुळे नक्कीच सारा हिला शाबासकी द्यावी लागेल. प्रशिक्षकांना विनंती असेल सारा हिला आपण शाबासकी द्या. खरे तर मॅच विनर ती असेल जर का या सामन्यादरम्यान आपण जिंकलात तर. आणि भारती 1 गुण संपादित करते. नक्कीच इथे थोडासा ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयास केला गेला मात्र विजेता ठरतोय तो स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमी चिपळूण. विजेत्या संघाचा शिवमाता जाऊ देवरू रामेश्वर गावखोडी दोन्ही संघाने